21 दिन का लॉकडाउन लंबा समय है, लेकिन आपके जीवन की रक्षा के लिए, आपके परिवार की रक्षा के लिए उतना ही महत्वपूर्ण है। हमारे पास यही एक महत्वपूर्ण रास्ता है। जगातील सर्वात मोठा लॉकडाऊन भारत राबवतोय। कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये कोट्यावधी लोक अडकलेत। स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या स्थलांतराला आपल्याला सामोरं जावं लागतंय। कोरोना विरुद्धच्या बेमुदत लढाईला आता सुरुवात झाली आहे। लोकांचे जीव की त्यांचा उदरनिर्वाह, अशा परिस्थितीमध्ये आज तुम्ही आम्ही जगतोय। आपल्या जगण्याचे, वागण्या बोलण्याचे सगळे संदर्भ बदलून गेलेत। यातले काही बदल तात्पुरते असतीलही, पण काही बदल आपल्या जगण्यावर दूरगामी परिणाम करतील। आणि याचं कारण आहे कोरोना। याच कोरोनावर मात करण्यासाठी पोलीस रस्त्यावर, डॉक्टर्स हॉस्पिटलमध्ये आणि शास्त्रज्ञ प्रयोगशाळांमध्ये कोरोना योद्धा बनून अहोरात्र काम करतायत। परंतु या अदृश्य स्थितीतील कोरोनाला आटोक्यात आणायचं असेल तर ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या मॉडेलचा प्रभावी वापर हा एकमेव उपाय सध्या समोर दिसतोय। यातील टेस्टिंगसाठी नेहमीप्रमाणे पुढाकार घेतलाय तो म्हणजे कोरोना योद्धा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं। लातूर असेल, परभणी असेल किंवा हिंगोली असेल, तसेच नांदेडचे सॅम्पल्स हे औरंगाबाद किंवा हैदराबाद इकडे पाठवण्यात येत होते। त्यासाठी वेळ पण जात होता आणि त्यासाठी पैसा पण जात होता। सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पॅनिक पण त्या काळामध्ये झालेलं होतं। अशा परिस्थितीमध्ये विद्यापीठाने सुद्धा या मोहिमेमध्ये यामध्ये भाग घेतला पाहिजे। हा सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून विद्यापीठामध्ये जी उपलब्ध साधनसामुग्री आहे, उपलब्ध मनुष्यबळ आहे, त्यांच्या मदतीने आपण या प्रकारची सुविधा विद्यापीठामध्ये उपलब्ध करून द्यावी, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता। सॅम्पल टेस्टिंग काही विद्यापीठांचं मॅन्डेट नाही आहे, पण मी असा विचार केला की जर विद्यापीठाकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि जर आता त्या इन्फ्रास्ट्रक्चरची समाजाला गरज आहे, तुमची एक्सपर्टीज आहे, मग त्या एक्सपर्टीजची समाजाला गरज आहे, कारण ती एक युद्धजन्य परिस्थिती होती आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार त्या युद्धात सहभागी व्हायला हवं असं म्हटलं जातं आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपण या युद्धात आलो पाहिजे। कोविड-19ची टेस्टिंग लॅब सुरू करण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता होती। एक म्हणजे ICMRची मान्यता आणि दुसरं म्हणजे NABLचे ॲक्रेडिटेशन। कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, लॅब संचालक डॉक्टर गजानन झोरे व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे विक्रमी वेळेत NABLचं ॲक्रेडिटेशन मिळवणारं भारतातील पहिलं अकृषी विद्यापीठ ठरलं। टेस्टिंग लॅबसाठी उपलब्ध असणाऱ्या यंत्रसामग्री व्यतिरिक्त अजून काही यंत्रसामग्रीची आवश्यकता होती। ती खरेदी करण्यासाठी नांदेड, हिंगोली आणि परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निधी उपलब्ध करून दिला। डेलीचे 300 ते 500 पर्यंत सॅम्पल रोज होत होते आणि त्या लॅब इस्टॅब्लिश झाल्यामुळे नांदेडलाच नव्हे तर लगतच्या परभणी आणि हिंगोलीचे पण आम्ही डेलीचे 100-200 सॅम्पल आम्ही रोज करून त्या जिल्ह्यांना सुद्धा इथे मदत झाली। त्यामुळे ही लॅब हे इस्टॅब्लिश हेही महत्त्वपूर्ण आहे की त्यावेळेस कोरोना हा पीकवर होता, तेव्हा डेलीचे आमचे 500 ते 800 सॅम्पल दररोजचे यायचे। त्यामुळे ही लॅब तेव्हा शॉर्ट
रेकॉर्डमध्ये आणि याची दखल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने पण घेतली आहे की मराठवाड्यामध्ये आपली दुसरीच लॅब होती, एक औरंगाबादला आणि दुसरी नांदेडला तयार होऊन या लॅबमुळे जवळपासच्या 3-4 जिल्ह्यांना सुद्धा ज्या मदत झाली. जैवशास्त्र संकुलातील होतकरू विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने कोविड टेस्टिंग लॅबमध्ये प्रशिक्षण घेऊन कामाला सुरुवात केली. मर्यादित मनुष्यबळ, रिसोर्सेसची कमतरता, टेस्टच्या संख्येत व पॉझिटिव्ह टेस्टमध्ये झालेली मोठी वाढ यामुळे सर्वांमध्ये एक प्रकारची भीती आणि ताण जाणवत होता. परंतु यावरही मार्ग काढत कोरोना विरुद्धचं युद्ध त्यांनी सुरूच ठेवलं. तर मला खरंच त्या सावित्रींच्या लेकींचा, आमच्या विद्यार्थिनींचा अभिमान वाटतो, विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो की त्यांनी एवढ्या याच्यामध्ये आणि काय म्हणतात त्याला रिस्क असतानासुद्धा काम केलं. आणि त्यांच्यामुळे ॲक्च्युली ही जी लॅबचं जे काय टेस्टिंग सुरू झालं हे खरं तर त्यांनी दिलेल्या सपोर्टमुळे झालं. कारण त्यावेळेस बाहेर माणसंसुद्धा भेटत नव्हती, एक्सपर्टसुद्धा, मॅनपॉवरसुद्धा अवेलेबल नव्हती. ॲडव्हान्स स्टेट ऑफ आर्ट इक्विपमेंट्स आम्ही ह्या ठिकाणी आणू. त्याने त्या इक्विपमेंट्सचा वापरानुसार जे काही विविध प्रकारचे, वेगवेगळ्या प्रकारचे जरी व्हायरसेस आले त्या व्हायरसेस आम्ही अचूकपणे टेस्ट करू. म्हणजे ती एक प्रकारची मल्टीपर्पज लॅब असेल. त्या मल्टीपर्पज लॅबमध्ये विविध प्रकारचे DNA आणि RNAचं ॲनालिसिस आणि बाकीचे व्हायरस डिटेक्शन ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करू. आणि दुसरी मोठी गोष्ट म्हणजे आताची लॅब आहे ते लॅब मी म्हणेन की सेमी ॲटोमेटेड आहे. येणाऱ्या काळामध्ये ही लॅब फुल्ली ॲटोमेशन करण्याचा आमचा उद्देश असेल, जेणेकरून टेस्टिंगचा कालावधी पण कमी होईल आणि ॲडिशनल फॅसिलिटीसुद्धा त्या ठिकाणी मिळतील. मला अतिशय अभिमान आहे की अशा या अडचणीच्या आणि आव्हानात्मक काळामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ म्हणजेच नांदेड इथे असलेलं आपलं विद्यापीठ यांनी पुढाकार घेतला आणि नांदेडला टेस्टिंग सेंटर, ज्याला केंद्र सरकारच्या संस्थेची मान्यता आहे, अशी सेंटर हे नांदेडच्या विद्यापीठामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये सुरू झालं. आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा एवढाच झाला की तातडीने टेस्ट होऊ लागल्या. नांदेड, परभणी आणि हिंगोली 3 जिल्ह्यासाठी असलेलं हे केंद्र आणि त्यातून लोकांना फार दिलासा मिळाल्याचं निश्चित आहे. तर आम्हाला समाधानाचं वाटतं की आपण या सगळ्या लोकांचे प्राण वाचवण्यास आपण थोडंफार आपल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करू शकलो. हे सगळे विद्यापीठ असो, नॅशनल लॅब असो, याचा सोशल इम्पॅक्ट असलाच पाहिजे. ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जर सगळ्यांनी हे केली तर मला वाटतं हे जे काय येणारे नवीन संकट आहेत ते संकटाला आपण यशस्वीपणे सामोरं जाऊ शकतो आणि यातनं आपण सही सलामत बाहेर येऊ शकतो. कोरोनावर मात करण्यासाठी आपले ध्येयवादी नायक रस्त्यावर, हॉस्पिटलमध्ये आणि प्रयोगशाळांमध्ये अहोरात्र शौर्याने लढत आहेत. या महामारीतून बाहेर येण्यासाठी या कोरोना योद्ध्यांना आपापल्या परीनं नक्की मदत करा. कारण कोरोना अजूनही आपल्या अवतीभोवती अस्तित्वात आहे.